first. Here we have given the forces, three forces, 10 kilonewton, 5 kilonewton and 20 kilonewton. And P is the force which is acting on leftward direction. Whenever we will have to solve the problem, we will have to solve the problem considering that the body is in equilibrium condition. And considering that the body is in equilibrium condition, we have summation Fx will be equal to 0. So summation of Fx will be equal to 0. That will lead to the calculation of the force P. आपल्याला फोर्स P कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला तीन फोर्सेस दिले या डायग्राम मध्ये आणि P किलोन्यूटन फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. तर त्याच्यासाठी आपण समेशन Fx इक्वल टू 0 घेतलं आणि समेशन Fx इक्वल टू 0 घेऊन आपण त्याला अप्लाय करू इक्विलिब्रियम कंडिशनला आणि P फोर्स काढू. सो वी हॅव द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. दिस विल स्टेट दैट the change in total length will be equal to the summation of length in each part. That is, del L will be equal to total change in length will be equal to del L1, del L2 and del L3. If this is element 1, this is element 2, this is element 3, then summation of 3 will be the change in total length, total elongation. And this is the problem on the elongation. ठीक है? So we will have to draw the diagram or FBD of each and every element. This element consists of the force 10 kilonewton towards left. When we are considering that this body is in equilibrium condition, then in that case we will have to apply a force 10 kilonewton in this direction on this element, particularly element number 1. Element number 1 वर समजा लेफ्ट डायरेक्शन में 10 किलोमीटर फोर्स अप्लाय होत आहे, तर राईट डायरेक्शन में 10 किलोमीटर फोर्सच अप्लाय होईल एवढं लक्षात ठेवायचं. एवढं लक्षात आलं का? आपल्याला ही बॉडी समजा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवायची आहे, तर आपल्याला 10 किलोमीटर फोर्स समजा डावीकडे अप्लाय केला तर 10 किलोमीटर फोर्सच दुसरीकडे अप्लाय करू. कशात? आपण त्याची जेव्हा फ्री बॉडी डायग्राम काढू. सो 10 किलोमीटर on left side will be equal to 10 km on the right side. This is free body diagram of element 1. Then we have free body diagram of element 2. That is 5 kN will be there on the left hand side and 5 kN will be there on the right hand side. How it is calculated? आता तुमच्या वेळी कोणतरी सांगा. आपण P ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली? समेशन ऑफ Fx इक्वल टू 0. तर समेशन ऑफ Fx इक्वल टू 0 म्हणजे 10 किलोन्यूटन टुवर्ड्स लेफ्ट. लेफ्ट आपण पॉझिटिव्ह घेत आहे की निगेटिव्ह घेत आहे? आपण निगेटिव्ह घेत आहे. मग पॉझिटिव्ह राईट साईडचं लिहिलं, तर राईट साईडचं पॉझिटिव्ह लिहिलं तर मायनस 10 किलोन्यूटन लेफ्ट साईडला, प्लस 5 किलोन्यूटन राईट साईडला आणि प्लस 20 किलोन्यूटन राईट साईडला. हा आहे ना. तर P तिच्यात मायनस आहे कारण पीचं डायरेक्शन आपल्याला इथे दिलं आहे लेफ्ट साईड. इथे डायरेक्शन जे दिलं आहे तेच आपल्याला नंतर साइन कन्व्हेन्शनमध्ये द्यायचं आहे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो त्याच्यानंतर. तर त्याच्यामुळे आपलं समेशन Fx इक्वल टू हे तीन डायरेक्शन घेतले. मग पीचं तेव्हा इथे लिहिलं आहे -10 प्लस 5 मायनस P प्लस 20. सो दिस विल बी समेशन Fx equal to 0. So summation Fx will be equal to 0. त्याच्यावरून आपल्याला P ची व्हॅल्यू मिळाली. P ची व्हॅल्यू किती मिळाली? 15 किलोन्यूटन टुवर्ड लेफ्ट. इथे टुवर्ड लेफ्ट असल्यामुळे तिथे टुवर्ड लेफ्ट आला. फ्री बॉडी डायग्राम काढताना आपण याची डायग्राम घेत आहे. 10 किलोमीटर लेफ्टला आहे तर 10 किलोमीटर राईटला आहे. मग 5 किलोमीटर इकडे आहे, बरोबर आहे. इथून इकडे 5 किलोमीटर लागत आहे. हा किती आहे? 15. हा किती आहे? 10. 15तून 10 गेले किती होईल? 5. तर इथे किती लागेल? 5. दुसरी डायरेक्शन. इथे आहे 20, इथे आहे 15. तर 20 मायनस 15 किती राहील? 5. तर 5 कुठे लागेल? बरोबर आहे. तर आपल्याला FBD डायग्राम इकडे काढता आली. वी हॅव FBD डायग्राम 20 किलोमीटर इथे, 20 किलोमीटर इथे. 20 किलोमीटर का बरं आले? याला इक्विलिब्रियम करायचं आहे ना, आणि तिथे 5 आहे. तर
5 15ला 15मध्ये 5 ॲड करावं लागेल तर ती इक्विलिब्रियममध्ये राहील. आलं 20-20. सो वी हॅव this is the MPD, free body diagram of all the 3 elements. We have 20 kilonewton this side, 20 kilonewton this side. P ची पण व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला. तर P1 माहिती आहे आपल्याला, P2 माहिती आहे, P3 माहिती आहे. त्याच्यानंतर A1 माहिती आहे, A2 माहिती आहे, A3 माहिती आहे. त्याच्यानंतर L1 माहिती आहे, L2 माहिती आहे, L3 माहिती आहे. आणि E ची व्हॅल्यू तो कॉन्स्टंटच आहे. E will be equal to 210 into 10 to the power 3. E कशात दिलं आहे आपल्याला? याचं युनिट काय आहे? ईचं युनिट काय आहे? ईचं युनिट किलो GPa आहे. न्यूटन पर मीटर. गिगा पास्कल आहे. त्याला कशात कन्वर्ट करतोय आपण? मेगा पास्कल मध्ये कन्वर्ट आहे. मेगा पास्कल मध्ये गिगा पास्कलला कन्वर्ट करताना काय करतो आपण? 10 to the power 3. आणि किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करताना काय करतो? 10 to the power 10 to the power 3. अरे 3 किलो न्यूटन टू न्यूटन 10 to the power 3. त्याच्यानंतर मीटरला mm मध्ये कन्वर्ट करताना काय करतो? 10 to the power 3. या गोष्टी तुम्हाला कन्वर्जन माहीत पाहिजे आणि तुम्हाला पाठ करावं लागेल, तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आणि जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत येणार नाही. सो वी हॅव del L1 इक्वल टू P1 L1 बाय A1 E1. तर P आता या इथे डायग्राम मध्ये P1 किती आहे? एलिमेंट 1 मधला फोर्स P 10 आहे. 10. तर 10 into 10 to the power 3. कारण हे 10 ची कशात आहे? किलो न्यूटन मध्ये. याला केलं न्यूटन मध्ये कन्वर्ट. मग 0.5 काय आहे? मीटर मध्ये आहे. 0.5 मीटरला काय केलं आपण? mm मध्ये mm मध्ये. तर 10 to the power 3. मग एरिया काय आहे? बार आहे. डायमीटर आहे त्याचा 20. तर पाय बाय 4 into d स्क्वेअर. तर पाय बाय 4 into 20 स्क्वेअर. आणि ई ची व्हॅल्यू दिली आहे मेगा पास्कल मध्ये, एमपीए मध्ये, सॉरी जीपीए मध्ये. त्याला आपल्याला मेगा पास्कल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर mm स्क्वेअर. तर मेगा पास्कल मध्ये कन्वर्ट करायचे आहे तर 210 गुणिला 10 10 to the power 3. 210 into 10 to the power 3. 3. So we will have to put this value. We will get the answer as 0.076. 6. Okay. Then we have P2. हा एलिमेंट कन्सिडर करा. हिच्यातला कन्सिडर करताना दुसरा एलिमेंट कन्सिडर करताना आपल्याला काय करावं लागेल? फोर्स कोणता घ्यावा लागेल? दुसऱ्या एलिमेंट मध्ये जो फोर्स दाखवला एमपीडी मध्ये, आपण एमपीडी मध्ये किती फोर्स दाखवला? 5 किलोमीटर दाखवला. तर P2 L2 बाय A2 E. तो P2 किती आहे? 5. तो 5 into 10 to the power 3. किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. मग 0.7 into 10 to the power 3. मग एरिया आहे पाय बाय 4 into 25 स्क्वेअर आणि इंटू 210 into 10 to the power 3. हे MPa मध्ये कन्वर्ट केलं. याची व्हॅल्यू पण आली आपल्याला कॅल्क्युलेटरने. आणि del 3 मध्ये आपण P3 किती कॅल्क्युलेट केला? 20 किलो न्यूटन. दोन वेळा सांगितलं मी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं, याच्यावर डिपेंड करते. 20 किलो न्यूटन आहे. तर P3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 20 किलो न्यूटन. त्याला आपल्याला कन्वर्ट कशात करावं लागेल? कशात करावं लागेल? न्यूटन मध्ये करावं लागेल ना. इंटू 10 to the power 3 न्यूटन. आणि L3 ची व्हॅल्यू कशात दिली आहे? मीटर मध्ये. ती कशात करावं लागेल? mm मध्ये. त्याच्यानंतर डी दिला आहे 30 mm आणि 5/4 d स्क्वेअर. आणि ई ची व्हॅल्यू दिली आहे 210. ही मेगा पास्कल मध्ये आपण कन्वर्ट करू तर इंटू 10 to the power 3. तर ही याची व्हॅल्यू आली. आणि del L will be equal to del L1 plus del L2 plus del L3. तर या तिन्हीचे सम केलं की आपल्याला del L ची व्हॅल्यू मिळेल. येईल ना तुम्हाला हे प्रॉब्लेम? येस सर. del L will be equal to del L1 plus del L3 plus del L3. del L2 plus del L3. हे आलं 0.231. ठीक आहे? mm. कारण आपण सर्व mm मध्ये कन्वर्ट केले. इसमें कुछ डिफिकल्टी होगी तो फिर से बता दूंगा. आ गया समझ में?